ए बोल बच्चन. बस झाला, घाम सुटलं मला. सालेव मजी बघायला आल्या शो, तुम्ही मजीच मारले. ठीक आहे, सुरुवात पाकिस्तान पासून करायचं आपल्याला. पाकिस्तान आपला दुश्मन आहे, याच्यात काहीच वाद नाही. पण एवढा चुत्या दुश्मन आपल्याला भेटलाय, याचा सगळ्यात मोठं दुःख आहे. अरे त्यांच्या देशामध्ये टमाट्याचे भाव वाढले, त्यांच्या बुद्धीत वाढ झाली नाही. काही झालं की म्हणते हमारे पास अणुबॉम्ब है, हमारे पास अनुभव है. अबे भोसडीचे हो, मग आमच्याकडे काय झेंडूबॉम्ब आहे का? चलो झेंडूबॉम्ब जरी सोडलं तरी तुमचा साले धुवायला पाणी नाही आणि युद्ध करायला निघाले तुम्ही. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला कळाली, आपला जर कोणता चांगला मित्र असेल तर ते रशिया आहे. आणि रशियात आपल्यात किती स्ट्रॉंग बॉन्ड आहे हे पोरांना सांगायची गरज नाही. रशियातल्या वस्तू महागड्या आहेत, पण क्वालिटी S-400 आपण जे आहे ते खरं बोलत असतो, खोटं बोलत नसतो. बाई जाऊ द्या, आत्ता 10वी 12वीचे रिझल्ट लागले. मुली बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये टॉपर मुली आहेत. 98%, 99%, 92-93ला रडायले ते. अरे आपल्या मुलांचं क्लिअर आहे, आपल्याला फक्त पास व्हायचे. पास भाई, पासवर तर आमची मिरवणुका चालू आहेत मार्केटमध्ये. 60-70% 10व्यावर पार्ट्या चालू आहेत. आम्ही मुलांनी लाज सोडली. पण एक ऑब्झर्व करा, मुली कशी राहतात. मुली वेळ वाया घालत नाहीत. मुली 10वी 12वी, 10वी झाली लगे ते MSCIT करायला लागतात. बाई MSCIT ते दिवस आठवा तुम्ही, तालुक्याला जायची बसमध्ये MSCIT करायला, तोंडाला स्कार्फ बांधून. पोरांचं काय क्लिअर होतं. मुली MSCIT करायला जर तालुक्याला गेले, पोरं गावात राहून काय करणार? लॉजिक आहे. म्हणून मुलं सुद्धा MSCIT करायला जायची. पण ज्या प्रकारे त्या MSCITच्या ट्रेनरचं ॲटिट्यूड असायचं, त्यावरून वाटायचं की साला MSCITला मार्केटमध्ये लई भाव आहे. आजपर्यंत मला कळालं नाही कोणता भोसडीचा ते MSCITचं मार्कशीट मागते आणि कोणाला द्यावं लागते. म्हणजे कोणीच मागण्याचं लय पूर्ण चुत्यापणा झाले ते MSCITचं. ते सोडा बाई, तुम्ही एक ऑब्झर्व करा, मुली मॅक्सिमम हुशार राहतात मुलांपेक्षा, मला असं वैयक्तिक वाटते. हा, पण मला असं वाटते स्कूटीवाल्यांना एक चांगली स्कूटी मुलींसाठी बनवली, चांगलं बनवलं, काही विषय. भाई तुम्हाला जर राईटचं इंडिकेटर मारा आणि स्कूटीवाल्यांना ब्रेक समोर दिलाय, पाय घासायची गरज नाही. पाय का यांनी जेवढे ॲक्सिडेंट केलेत, मंत्रिमंडळात बैठक झाली, पर्याय सापडला नाही त्याला, म्हणले बस सेवा फुकट करून टाका. आणि भाई सोडा, आपल्या पोरांना कोण घाबरलाय? कोणी घंटा घाबरणार चलय, घंट्यालाही कोणी घाबरणार चलय. आतापर्यंतचे हॉरर मूवी ऑब्झर्व करा तुम्ही, कोण आहेत भाई भूत? हॉरर फिल्म मध्ये मॅक्झिमम भूत कोण आहेत? मुली आहेत. मुली आहेत भाई, ॲग्री आहे. आपल्याकडं भियायसारखं घंटा काय नाही भाई, यांच्याकडं लांब लांब केस आहेत, लाल साडी आहे. बेंचोत हॉरर मूवी तुम्ही बघा,
हे नेल पेंट पायाला कसे लावतात? टेरिसवर जाणार, टेरिसवरची जे साईडची भिंत राहील त्या भिंतीवर बसणार आणि नेल पेंट लावणार. तसलं दृश्य बघल्यावर गांड फाटते. रात्री घुंगर वाजल्यावर तर काहीच नाही, रियालिटी आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे मुलींना, तुम्ही तुमच्या नजरेनं मुलांना घायाळ करसाल, पण तुम्ही मुलांच्या नजरेला टक्कर देऊ शकत नाही. तुम्ही फक्त नजरेनं घायाळ करू शकता. मुलांची नजर एवढी वाईट आहे, ते फक्त नजरेनं तुम्हाला पागल करू शकतात. कारण तुमच्या मनात जे आहे त्याच्यासाठी फक्त नजर तेच राहून चालत नाही. असो भाई, एक तर रियालिटी आहे, आपण मुलं जेन्युइन राहता. काय मत आहे याच्यावर? आपण सगळं खरं बोलत असता मुलींना, आपण कधीच काय लपवत नाही. एक गाणं आहे, हिरो हिरोईन तुम्ही बघितलं असेल, लई दिवसानंतर भेटतात, लई दिवसानंतर भेटतात आणि हिरोईन हिरोला म्हणते की मुझे तुमसे है इतने गिले, तुम इतने दिन बाद मिले, बोलो इतने दिन क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया. गाइज वी आर जेन्युइन, आम्ही जेन्युइनली आन्सर देतो. तेरा नाम लिया ओ तुझे याद किया, हो तेरा नाम लिया तुझे याद किया, तेरा नाम. आपण खोटं कधीच बोलत नाही भाई. मुलींचं क्लिअर राहते. एक ऑब्झर्व करा, ते कधी युटर्न घेतील कधी सांगता येणार. मुली माइंडनं क्लिअर राहतात, मुलं चुत्या राहतात. रियालिटी आहे. मुली काय करतात, एक साधा भोळा मुलगा चूज करतात ॲज अ बेस्ट फ्रेंड म्हणून. समाजावर हा म्हणजे समाज बघितल्यावर त्यांना शक नाही यायला पाहिजे, हा ह्याचा बॉयफ्रेंड राहूच शकत नाही, असं चूज करतात. रियालिटी आहे. त्याच्या सोबत रात्री 2-2 वाजेपर्यंत गप्पा गोष्टी करत राहतात. आणि त्यात आपला एक दलिंदर मित्र राहते, ज्याने की सांगते की भाई तुला जर तिनं 2-2 वाजेपर्यंत बोलत असेल तर नक्कीच काय तर गोळ आहे. ते हरामखोर मित्रच आपली वाट लावते. असं बोलल्यावर मग हे दळबद्री जाऊन प्रपोज मारते. तेव्हा तिनं म्हणते अरे मी तर तुझी चांगली मैत्रीण आहे. आणि एक कॉमन डायलॉग सगळ्या मुलींचा, तुला माझ्यापेक्षा चांगली पोरगी भेटते. अबे घंटा भेटते, तू जेवढं बोलाली तेवढं कोणी घंटा बोलला आम्हाला. ऋषी खोटं आहे का? अबे जीवन आलं नाही का? आज काही विषय नाही, ते दोस्त आहेत आपले, काही विषय नाही. अरे काय नाही काय, तुम्ही गाणे ऑब्झर्व करा, मार्केटमधले गाणे ऑब्झर्व करा. मी अगोदर एकदा गाणे ऐकत बसलो होतो, कुंडी मत खडकाव राजा सीधा अंधाराव राजा. एक काका आले माझ्याकडं, अरे म्हणले काय तुमच्या जमान्याचे गाणे, म्हणले नुसते अश्लील गाणे आहेत, म्हणले गाणे होते आमच्या काळात म्हणले. मग मी जुने गाणे ऐकायला लागलो. छत पे सोया था बहनोई, मैं तने समझ कर सो गई, मुझको राणा जी माफ करना गलती म्हारे से हो गई. इथपर्यंत ठीक होतं. साला ते गुपचूप म्युझिक. अबे हे गाणे होते का म्हणलं तुमचे? हे तरी सोडा, तुम्ही बॉलिवूडचे गाणे ऐका. बॉलिवूड आपल्याला प्रेम करायला शिकवते, प्यार का इजहार करना सिखाता है. एक गाना है, हमें तुमसे प्यार कितना कि हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे सिवा, हमें तुमसे प्यार कितना.
तुम्ही भोजपुरीचे गाणे आहे का? भोजपुरीवाल्यांकडे पेशन्स नाहीत, प्रेम करायला वेळ नाही, डायरेक्ट डिमांडवर देते. एक बाप की होगी तो पहिले मेरे को दोगी. इथं शुभम कोणाकोणाचं नाव आहे? आलंय का कोणी शुभम? माझा एक मित्र आहे शुभम. एवढा दलिंदर आहे, एवढा नालायक आहे, साला भोसडीचा आहे. मजाक करणं चलो, लहानपणापासून भोसडीचा आहे. माझ्यासोबतच नाही, त्यानं मामासोबत बी कांड केला. ते बी लहानपणी. एकदा गेलाय आंध्रामध्ये त्यांना त्या मामाकडं. आणि आंध्रामध्ये मॅक्झिमम लोक लुंगीवर राहतात, कॉस्ट्युम आहे तिथलं, लुंगीवर राहतात. हे गेला दळबद्री तिथं, आणि त्याचे मामा दिवाळीला पण लुंगीवरच होती. शांत बसाव शुभम नाही, हरामखोर आहे. लावला फटाके, त्यातही लावला रॉकेट, गेलं मामाच्या लुंगीमध्ये. बाई खोटं नाही सांगत, अख्खे महत्वाचे कागदपत्र जळाले. भाई शुभम एवढा काळा आहे, माग बसलाय, बघू नका, दिसणार नाही तुमच्या. साला कॉन्फिडन्स कुठून येते माहित नाही त्याला. आम्ही एकदा कोकणात गेल्या, मला म्हणते मला लय ऊन लागलेलं, मी काळा पडल. मेडिकलवर गेला, मेडिकलवाल्याला म्हणला सनस्क्रीन द्या. मेडिकलवाला म्हणला कशाला पैसे वेस्ट करतोस. एका दिवशी तना आणि मी मंदिरात गेल्या पाया पडायला. पाया पडून बाहेर येऊपर्यंत शुभमची चप्पल गायब. आम्ही दोघं चप्पल शोधायला. मला चप्पल दिसली, तेवढ्यात लाईट गेली. आता चप्पल दिसायली पण शुभम दिसणार चला. आणि भाई शुभमचं आता काय बोलू तुम्हाला, काय माहीत. कॉर्पोरेट कंपनीमध्ये सिक्रेट संटा नावाचा एक गेम होते. त्या गेममध्ये त्याचा सिक्रेट संटानं आला आणि म्हणला, त्याला फेरन लवली दिला. म्हणला तुला गरज आहे, तू दुसरं काय मागू नको. हे सोडा, कॉर्पोरेट कंपनीमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, लग्नासाठी फक्त 3 दिवस सुट्टे. ह्याच्या 3 दिवसात काय होते, काय होते. आमच्याकडे 3 दिवस मुलीचं तोंड बघायला भेटणार, बाकीचं सोडून द्या. शुभमचं परवा लग्न झाले, शुभमचं परवा लग्न झालं, 3 दिवसात लग्न झाले. 4थ्या दिवशी सकाळी सकाळी मॅनेजरचं फोन आला. अरे शुभम किधर है, शादी हुई कि नहीं, आ जा जल्दी से ऑफिस में. शुभम, अरे सर बात को समझो, मला सिर्फ शादी हुई है अभी, सत्यनारायण की पूजा बाकी है. थैंक यू सो मच गाइज. बस झालं. तुमच्यासाठी शायरी म्हणतो आता 2. ऋषिकेश म्हणजे आयटम आहे का? बरं असो. यूं जुबानी नहीं जताऊंगा कि मोहब्बत क्या है, यूं जुबानी नहीं जताऊंगा कि मोहब्बत क्या है, मैं तुम्हें करके बताऊंगा कि मोहब्बत क्या है. यूं जुबानी नहीं जताऊंगा कि मोहब्बत क्या है, मैं तुम्हें करके बताऊंगा कि मोहब्बत क्या है. कैसे गले लगाऊं तुम किसी और की हो, कैसे गले लगाओ तुम किसी और की हो, मेरी होती तो बताता कि मोहब्बत क्या है. वन मोर शायरी. एक रात एक बात लिखूंगा, एक रात एक बात लिखूंगा, खुद को डाक और तुझे चांद लिखूंगा. मुझे मालूम है तू मुझे मिलने वाली, मुझे मालूम है तू मुझे मिलने वाली, फिर भी एक रात तेरी खूबसूरती पर एक किताब लिख दूंगा. थैंक यू सो मच गाइस.
बोल बच्चन.